नमस्कार, मी न्यूरोथेरपिस्ट दीपक अपार आपल्याला काही गुडघ्याचे एक्सरसाइज करून दाखवणार आहे। या एक्सरसाइज जर आपण केल्या तर आपल्याला गुडघ्याचे ऑपरेशन करण्याची गरज नाही। किती गुडघ्याचं ऑपरेशन सांगितले। पायाचे आपल्याला सूक्ष्म व्यायाम करून घ्यायचे। हे पहिले एक्सरसाइज आहे आणि हे आपल्याला कमीत कमी 40 वेळेस ते 50 वेळेस करायचं आहे। पायाला पूर्ण फ्री करून घ्यायचं आहे। आता दुसरा व्यायाम आहे, आपल्याला क्लॉकवाइज करायचं आहे। हे आपल्याला 40 वेळेस करायचं आहे। अँटी क्लॉकवाइज आपल्याला 40 वेळेस करायचं आहे। त्यानंतर आपल्याला तिसरी एक्सरसाइज आहे, पायाला समोर स्ट्रेच करायचं आहे। एका पायाला समोर स्ट्रेच करायचं आणि एका पायाला बॅक साइडला स्ट्रेच करायचं। हे पण आपल्याला 40 वेळेस करायचं आहे। त्यानंतर आपल्याला गुडघ्याची मालिश करायची आहे। गुडघ्याची आपल्याला समोरून 40 वेळेस मालिश करायची आणि खाली 40 वेळेस मालिश करायची आहे। पूर्ण गुडघा फ्री होईल, आपला गुडघा पूर्ण गरम होईल तोपर्यंत मालिश करायची आहे। या पायाला ही एक्सरसाइज करायची आहे। ही एक्सरसाइज केल्याने कमरेपासून जी नस दबलेली आपली सायटिका आणि कमरेचा जर त्रास असला तरी सुद्धा आपल्याला आराम होईल। ही एक्सरसाइज केल्याने आपल्याला पायाची कमरेची जी नस दबलेली आहे त्याच्यामध्ये पण पूर्ण आराम होईल। हे पण 40 वेळेस करायचं आहे। समोरची जी एक्सरसाइज आहे, पायाला 20 वेळेस समोर स्ट्रेच करायचं आहे, 20 वेळेस मागे स्ट्रेच करायचं आहे। त्यानंतर आपल्याला वरती स्ट्रेच करायचं आहे आणि खाली स्ट्रेच करायचं आहे 20-20 वेळेस। आणि नंतर आपल्याला आपल्या पायाला क्लॉकवाइज आणि अँटी क्लॉकवाइज हे 40-40 वेळेस करायचं आहे। हे सर्व एक्सरसाइज केल्याने आपल्या गुडघ्याला खूप आराम पडेल।